सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम सुस्वागतम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या श्लोकाद्वारे कार्यक्रमाच्या प्रारंभीच बुद्धिदात्या श्री गणेशाला संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं आपण सर्वजण प्रथम मनोमन वंदन करूया। आपण सर्वांना ज्ञातच झालेलं आहे की दिनांक 5 ऑगस्ट रोजी एकदा काय झालं, अर्थात ज्येष्ठ गायक व संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी लिखित दिग्दर्शित एकदा काय झालं हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे आणि या निमित्तानं रंगगंध कलासक्त न्यास व पूर्णपात्रे परिवार 40 गाव यांनी आयोजित केलेल्या खास आपणा सर्व 40 गावकरांसाठी आज ते घेऊन येत असलेल्या गंमत गोष्टी, गप्पा आणि गाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आहे। मला आणखीन एक गोष्टीचा इथे उल्लेख करावा असं वाटतो आवर्जून की आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून ज्याची निवड झाली त्याला पुरस्कार मिळाला असा खानदेशचा अभिमान आणि 40 गावचा सुपुत्र ज्याला सव्यसाची कलाकार असं म्हटलं तरी हरकत नाही असा चिरंजीव अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे याच्या कर्तृत्वामुळेच खरं तर या कार्यक्रमाचं आज आयोजन झालेलं आहे। आणि अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय योगाचार्य आणि माजी सिनेट सदस्य बाबासाहेब चंद्रात्रे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी उपस्थित असलेले, त्याचप्रमाणे प्रवीण जामृतकार, त्याचप्रमाणे डॉक्टर विनय दादा देशमुख, त्याचप्रमाणे गावातील मान्यवर प्रतिष्ठित विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सन्माननीय अतिथीगण, त्याचप्रमाणे रंगगंध कलासक्त न्यास आणि पूर्णपात्रे परिवार यांच्यावरती प्रेम करणारे स्नेहीजन आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर अतिथी बंधू भगिनी या सर्वांचं या सभागृहात मनपूर्वक सहर्ष स्वागत। अशा या बहुरंगी कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित अष्टपैलू संवेदनशील कलाकार माननीय डॉक्टर सलीलजी कुलकर्णी, त्याचप्रमाणे रंगगंध कलासक्त न्यासचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मुकुंदजी करंबेळकर, त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर दादासाहेब सत्यजितजी पूर्णपात्रे, माननीय डॉक्टर सौभाग्यवती शुभांगीताई पूर्णपात्रे, चिरंजीव अर्जुन पूर्णपात्रे यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतोय। त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी नटराज पूजन या ठिकाणी करावं।
आमचे रंगगंध हो, रंगगंध रंगगंध आमचे रंगगंध हो. सन्माननीय अतिथीगणांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नटराज पूजा आणि दीपप्रज्वलन झालेलं आहे. वरदान हे लाभले आमच्या मनी, टाळ्यांच्या गजरात पोचविल्या भाजनी. नाट्यकला साकारते नृत्य आणि संगीताचे रागले. साठी आवर्जून आपल्यात उपस्थित झालेले सन्माननीय डॉक्टर सलीमजी कुलकर्णी, त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर मुकुंदजी करंबेळकर, त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर दादासाहेब सत्यजीतजी पूर्णपात्रे, माननीय डॉक्टर सौ शुभांगीताई पूर्णपात्रे आणि चिरंजीव अर्जुन पूर्णपात्रे यांनी व्यासपीठावरती स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. मान्यवर जे विलंबाने आले त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आहे. माननीय किसनरावजी जोरवेकर यांचंही मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे माननीय प्राचार्य बाळासाहेब चव्हाण सर, त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर विनयजी चव्हाण सर यांचं देखील या ठिकाणी स्वागत. आजच्या कार्यक्रमासाठी मी विनंती करतो आहे डॉक्टर मुकुंदजी करंबेळकर सर, त्याचप्रमाणे डॉक्टर सत्यजित दादा पूर्णपात्रे आणि माननीय डॉक्टर शुभांगीताई पूर्णपात्रे यांनी डॉक्टर सलीमजी कुलकर्णी यांचं स्वागत या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतोय. स्वागत या ठिकाणी होतंय. डॉक्टर सलीमजी कुलकर्णी, टाळ्यांच्या गजरात आपण हे स्वागत करतो आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आधी वाटलं होतं फक्त गर्दी आल्यात का काय, आता जरा गर्दी पण झालेली दिसते. तेव्हा सगळ्यांचं सकाळी 11 वाजताच्या वेळेला आणि वर्किंग डे असताना जे सगळं बाजूला ठेवून रंगगंध आणि पूर्णपात्रे परिवाराचं असलेलं प्रेम लक्षात ठेवून आणि मुख्य म्हणजे सलीमजींना ऐकण्याची उत्सुकता मनाशी बाळगून आणि अर्जुनचं कौतुक करण्यासाठी तुम्ही सगळेजण उपस्थित झाला. तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अर्थातच फॉर्मॅलिटी जी आहे ती झालेली आहे. आता आपण कार्यक्रमालाच सुरुवात करूया. सलीमजींना पुढे नाशिकसाठी रवाना व्हायचं आहे. संध्याकाळी म्हणजे नुसता धावपळ सुरू आहे त्यांची. दररोजच 1, 2, 3 गावं फिरत हे सुरू आहे. तर अशा वेळेला मला असं वाटतं की आपण इतर फॉर्मॅलिटीजमध्ये खूप न बोलता आणि मुलाखत घेतानाही मी मिनिमल बोलणार आहे आणि त्यांना अधिक बोलू देणार आहे. पण सगळेजण तुम्ही त्यांना आणि अर्जुनला ऐकण्यासाठी उत्सुक आहे. अर्थात सलीमजींबद्दल थोडक्यात बोलायचं तर गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक, समीक्षक, निवेदक, तरुणाईचा मार्गदर्शक, कवी, चित्रपट निर्माता, लोकप्रिय आणि रसिकप्रिय असा माणूस, आयुष्यावर काही बोलून 25 वर्षाहून अधिक काळ जगभरातल्या मराठी माणसांचं मनोरंजन करत करत जगणं समृद्ध करणारा एक संवेदनशील काय भावतं सगळ्यांना ते म्हणजे सहज, साधं, सोपं, रोजच्या व्यवहारात तरीही नित्य वेगळं, नवीन, अभ्यासपूर्ण, उत्साहवर्धक, प्रेरणादायी विचार मांडून नुसतं सकारात्मक नाही तर संस्कारात्मक विचार देणारं असं काहीतरी सातत्यानं 25 वर्षाहून अधिक काळ देत राहणं सोपं नाही. तेव्हा आपण पुष्पगुच्छ वगैरे झालेला आहे, पण सगळे रसिक एक प्रचंड टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करतो. अर्थातच दुसरा आपला जो अर्जुन पूर्णपात्रे कुटुंबियांमध्ये 40गावमध्ये सांगण्यासारखं म्हटलं तर खूप आहे आणि म्हटलं तर काहीच सांगायची गरज नाही, अशी काहीतरी परिस्थिती आहे. म्हणजे मी जेव्हा 40गावमध्ये आलो 40 वर्षापूर्वी, त्यावेळेला काकासाहेब पूर्णपात्रे आणि प्रवीणाताई पूर्णपात्रे
यांचे आशीर्वाद घेऊन इथं आलो. कला साधनाच्या माध्यमातून खूप छान असं गाणं, नाटक आणि विशेषतः बालनाट्य पूर्णपात्रे खूप छान तऱ्हेनं करायच्या आणि अगदी उत्साहानं म्हणजे त्या मुलांची तयारी करून घेणं, वेगवेगळ्या विकृत करणं, हे करणं त्यांचं चालू होतं. त्याच्यानंतर अर्थात मी जेव्हा पालककृती चळवळ किंवा रंगगंध सुरू केलं त्यावेळेला सुद्धा त्यांचे मोठा आधार मला होता. नंतर अर्थातच डॉक्टर सुभाष पूर्णपात्रे, हेमांगी पूर्णपात्रे, या हेमावहिनी या दोघांचंही नंतरही तेवढंच या सगळ्या संस्कारक्षम गोष्टींच्याबद्दल किंवा सांस्कृतिक गोष्टींच्याबद्दल खूप काम चालू होतं. शाळेच्या माध्यमातून असेल, नाटक बसवणं असेल, सभासद योजना असेल, या सगळ्या बाबतीत त्यांचा खूप मोठा सपोर्ट होता. आणि आता तिसरी पिढी सत्यजित आणि शुभांगी, ते पण अर्थात मोठ्या प्रमाणावर आमचं अभिवाचन करायचं झालं की शुभांगी पळत पळत येते, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही सादर करतो तेव्हा. आणि अर्थातच सगळ्याच बाबतीत असं हे आहे. तर अशा एक मोठा वारसा असलेला अर्जुन आणि हा बालकलाकार, सर्वोत्कृष्ट बालकलाकार जेव्हा आंतरराष्ट्रीय स्टेजवर ठरतो तर त्यावेळेला त्याचंही आपल्याला मोठ्या कडकडाट करून स्वागत करायला हवं. आता अर्थात मला माहिती आहे तुम्ही सलीलजींना ऐकायला उत्सुक आहे, तेव्हा सलीलजींच्या बाबतीत एक मला नेहमी वाटतं की त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनचा, आपल्या सादरीकरणाचा नेहमी एक उच्च असा स्तर ठेवलेला आहे. आणि तो असण्याचं कारण म्हणजे वयाच्या पहिल्या वर्षी त्यांना त्यांच्या वडिलांनी हार्मोनियम भेट दिली होती. वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांनी आकाशवाणी पुणेवरती जयोस्तुते सादर केलं होतं. वयाच्या 6व्या वर्षी दूरदर्शनवर किलबिलमध्ये त्यांनी हार्मोनियम वाजवलेले होते. आणि 1996 साली MBBS झाले. त्याच वेळेला सोबत त्यांनी चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लावू ही पहिली कविता दिग्दर्शित करून सादर केली. म्हणजे बघा, सुरुवातच चंद्राचा हात लावण्यापासून. त्यामुळे ही जी काही गोष्ट आहे ती खूप मोठी आहे. आपला दर्जा, आपलं प्रत्येक गोष्ट मायन्यूट तऱ्हेनं बघून बेस्ट कशी होईल हे बघणं हा स्वभाव या सगळ्या याच्यामध्ये आहे. त्यांनी अर्थात मुलांसाठी खूप काही केलं आहे. सगळ्यांना आठवतं आहे, स्वप्नात पाहिली प्राणीची बाग असेल, मधली सुट्टी झालेला प्रोग्राम असेल, ती मालिका असेल, अक्कोबाई डग्गोबाई, का तर अक्षरशः पाऊस पडला लोकांचा तिकडे अक्कोबाई डग्गोबाईसोबत नाचायला, गाणं म्हणायला, किंवा मी बाबांचा ढाकूट कोण असेल. तर मुलांसाठी त्यांनी खूप काही केलं. पण मुलांसाठी काही करणं हे खूप अवघड असतं. आणि साने गुरुजी म्हणायचे, चढेल नाते प्रभूशी तयाचे, ना, करेल मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. तर अशा तऱ्हेनं मुलांसाठी खूप खूप काम केलेलं असताना हा सिनेमा करताना, सिनेमा अर्थात बेडींचा सिनेमा हा एक सिनेमा आधी येऊन गेला आहे, पण हा सिनेमा करताना तुमचा काय विचार होता, म्हणजे कशा पद्धतीनं ह्या करावा असं तुमच्या मनात आलं, का मनात आलं? म्हणजे गाणं, संगीत दिग्दर्शन, इतक्याच लेखन, सगळ्या गोष्टी सुरू होत्या. सगळ्यांना नमस्कार. सगळ्या ज्येष्ठ लोकांना मनापासून नमस्कार. आज म्हणजे वानखेडेवर रोहित शर्मा मुंबईत होमग्राऊंड आहे ना त्याचं, त्यामुळे असं वातावरण आहे की होमग्राऊंड ज्याचा आहे त्याच्या शेजारी, तर तो स्ट्राईकवर आहे. मी आज समोर उभा आहे फक्त. त्यांनी आज शेवटच्या बॉलला रन काढून परत बॅटिंग त्यांनी घ्यायची एखादं. मला नेहमी असं वाटतं, तुम्ही जे म्हणलात आता की आपण जे करतो ते त्याच्याविषयी आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. मला असं वाटतं की या चित्रपटातल्या गाण्यात एक ओळ आहे की जे वेचले ते ठेव तू, असं वडील मुलाला म्हणतात की जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू. तर मला असं वाटतं की पुढची पिढी आपण वेचलं जे ठेवेल, तर माझी मुलंच नाही
माझ्या पुढच्या पिढीतले सगळे माझ्या जवळची लोक, सगळ्यांना त्या मी जे काही वेचून ठेवले त्याच्याविषयी अभिमान वाटायला पाहिजे की ह्या माणसाने हे केलं. एवढा माझा उद्देश असतो काही काम करताना, की आपल्या पुढच्या जनरेशनला अभिमान वाटायला पाहिजे की हे काम केलं ते आपण बघितलं. कारण मला असं अनेक माझ्या सिनियर्सबद्दल वाटतं, मला हृदयनाथजींबद्दल वाटतं, मला श्रीनिवास खळेंबद्दल वाटतो, मला डॉक्टर मोहन नगाशेंबद्दल वाटतं, की आपण यांना भेटताना दरवेळेला वाटतं की क्या बात आहे, काय काम केलं आहे. ते आपल्या पुढच्या पिढीला वाटायला हवं. खरं तर आमची जेव्हा फिल्म पूर्ण झाली तेव्हाच मी सत्यजित आणि शुभांगीताईने हे सांगितलं होतं की मी प्रमोशनला बाकी कुठेही नाही गेलो तरी चालेल, पण मी 40 गावला नक्की येणार. आणि याचं कारण आहे, हा चित्रपट जेवढा सुमित राघवनचा आहे, जेवढा मोहन आगाशेंचा आहे, जेवढा मुक्ता बर्वेचा आहे, तेवढाच किंवा त्या सगळ्यांपेक्षा 1% जास्त असतो अर्जुनचा. आणि तुम्ही जेव्हा मी आता जास्त सांगत नाही, मला असं वाटतं की परफॉर्मन्स ही गोष्ट अशी असते जी करून दाखवायची असते. काही इथे आम्ही आता तुम्हाला पिक्चर करून दाखवू शकत नाही, पण तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा मी असं का म्हणलं तुम्हाला कळेल. खरं तर म्हणजे आपलं हे कसं सुचलं असं तुम्ही विचारलं तर मला नेहमी वाटतं की मुलांची बोलायची एक पद्धत असायला हवी. मुलांना आत्ताच्या काळात पालक म्हणतात की मुलांशी संवाद साधा वगैरे, पण संवाद साधामध्ये पालक काय करतात, त्यांना समोर बसवून भाषण देतात. संवाद म्हणजे त्यांचं पण ऐकायला पाहिजे. तर हा काय होतं, 3 फुटावरून जग फार वेगळं दिसतं. इथून असं जग वेगळं दिसतं, आपण सारखं 5.5-6 फुटावरून जग बघतो आणि आपल्याला असं वाटतं की त्यांना पण तसं सेम दिसायला पाहिजे. तसं नसतं. तिकडनं वय फार जग वेगळं दिसत असतं. तुम्ही कधीतरी गुडघ्यावर बसून बघायला पाहिजे की त्यांना कसं दिसतं. ही फिल्म एका बाबांनी मुलाच्या उंचीला जाऊन जगाकडे बघणारी फिल्म. त्यामुळे ही वडील मुलाची फिल्म आहे आणि मला असं वाटतं की वडील मुलगा किंवा आई मुलगा हे नातं अभंग आहे. अभंग आपण म्हणतो संतांचे अभंग, कारण ते भंग पावत नाहीत, ते कायम राहतात शतकानुशतक. तसं बघा, हात मारण्यात फरक पडतो. कधी आपण बाबासाहेबचं आहो बाबा होतं, आता मुलं ए बाबा म्हणतात. नातं तसंच आहे, ते बदललेलं नाही. आणि मला नेहमी चित्रपटाविषयी किंवा कुठल्याही कलाकृती अशा विषयी असं वाटतं की दुष्ट माणसं कशाला पाहिजेत पिक्चरमध्ये. बघा, तुम्ही कुठलीही सिरियल बघा, कुठलाही चित्रपट, सारखी दुष्ट, क्रूर, दुधात विष टाकतायत, ब्रेकच सैल करतायत, ह्याचं त्याला सांगतायत, त्याचं याला सांगतायत. मला असं वाटतं की सगळ्यात चांगल्या माणसांचा पण चित्रपट करायला पाहिजे. ही सगळी चांगली माणसं आजच्या काळामध्ये चांगली माणसं दाखवणं पण फार आवश्यक आहे असं वाटतं. कारण त्यात तर जगावर विश्वास बसेल मुलांचा की अच्छा अशी पण माणसं असतात जी आपल्या मुलावर जीव तोडून प्रेम करतात. असा मुलगा असू शकतो की जो आपल्या बाबांवर इतका अवलंबून आहे की एक रात्र तो बाबाला सोडत नाही कुठे गावाला. इतका मुलगा पण असू शकतो, असे आजी आजोबा असू शकतात. कारण चांगल्या माणसांच्या आयुष्यात जे चढ उतार येतात ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं दुष्ट माणसं दाखवण्यापेक्षा. दुष्ट माणसं दाखवून पिक्चर करणं फार सोपं असतं की एक चांगला एक वाईट, वाईटावर चांगला विजय मिळवणार हे आपण वर्षानुवर्ष बघतोय. पण मला वाटतं की चांगल्या माणसाच्या मनातल्या चढ उतारांवर चांगली माणसं कसा विजय मिळवतात हे आपल्याला दाखवलं तर आपल्याला कुठेतरी आपण स्वतःला बघतोय असं वाटत नाही. हा चित्रपट असा गोष्टी सांगणाऱ्या माणसाचा आहे की ज्याचा विश्वास आहे की गोष्टीतून काही पोचवता येतं. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी आणि अर्जुन, तुम्हाला एक सीन करून दाखवू का, चालेल का तुम्हाला? त्याचं मी सुमित राघवन इतका चांगला ऍक्टर नाही आहे. तुम्हाला गंमत सांगतो की मला अनेकांनी विचारलं की तू का नाही रोल केलास, तू इतकं टेलिव्हिजन केलंयस, तुला माहिती आहे कॅमेरा कसा फेस करायचा. पण माझा असा विश्वास आहे की ज्याला जे सर्वोत्तम येतं त्याने ते करा. सर्वोत्तम, उत्तम नाही, सर्वोत्तम येतं त्याने ते करा. त्यामुळे सुमित, तुम्हाला फक्त मी आधी ऑडिशनची गोष्ट सांगतो, मग आम्ही सीन करून दाखवतो. मी आता फक्त तुम्हाला ते काही क्षणात दाखवतात ना टी व्हीवर की ज्याने आपण वाट बघतो, तसं तुम्हाला काही क्षणात दाखवलं होतं की सीन करून दाखवणार नाही. पण तुम्हाला आधी ऑडिशनची गोष्ट सांगतो की हा का सिलेक्ट झाला आणि कसा सिलेक्ट झाला. माझं असं नेहमी मत असतं की
नवीन लोक बघावीत. कारण आपण काय करतो, ठराविक गटाकडे बघतो की पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, कोल्हापूरमध्ये, नाशिकमध्ये ही नाटक करणारी मुलं, चित्रपट करणारी मुलं, मालिका करणारी मुलं, तो ज्याला आपण नोन डेटाबेस म्हणतो, माहिती असलेली माहिती, तेवढीच आपण बघतो. पण मला नेहमी असं वाटतं की आपली नजर जिथे जात नाही तिथे पण काहीतरी सुंदर असेल की, आपण फक्त एवढंच बघतो, तिकडे असेल की काहीतरी अजून छान. म्हणून मी फेसबुकवर जाहीर केलं की मी चित्रपट करतोय आणि मला बालकलाकार हवेत. तुम्हाला माहितीच आहे, तुम्हालाही माहिती आहे की मी फेसबुकवर मी कोणालाही फोन केले नाही, कुठल्याही सगळ्यांची माझी मैत्री आहे. अगदी डॉक्टर जब्बार पटेलांपासून ते आत्ताच्या यंग सगळे माझे मित्र आहेत. पण एखादा मुलगा सुचवणं असं मला करायचं नव्हतं. याचं कारण सुमित राघवन ठरला होता आणि सुमित राघवनचा मुलगा शोभेल असा मुलगा मिळेपर्यंत आपण मुलं शोधायची असं मी ठरवलं होतं. मग किती शोधायला लागली तरी चालते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकूण मी 1700 मुलं बघितली महाराष्ट्रात. कारण इतका मला त्या काही काही गोष्टी खूप स्पेसिफिक हव्या होत्या की त्याच्या केसाचा टेक्स्चर तसं पाहिजे, नाक तसं पाहिजे, स्किन टोन तसा पाहिजे. आणि मी खूप म्हणजे चांगल्या अर्थाने मी खूप हट्टी आहे की मी माझ्या मनासारखं होईपर्यंत मी शोधत राहतो. गाणं पण मी म्हणजे सुनीती चौहान असू दे किंवा शंकर महादेव असू दे, मी त्यांना गोड शब्दात सांगत राहतो की सर अजून एकदा करूया प्लीज. पण मला इथे बरं वाटलं पाहिजे, त्याच्या खाली सही करताना अभिमान वाटलं पाहिजे, येस माझं गाणं. मग आणि हे मी कोणाकडनं शिकलो तुम्हाला सांगतो. मी फार स्वतःला भाग्यवान समजतो की या पिढीतला मी एकटाच आहे की लता दिदीने याची गाणी गायली. आणि लता दिदींना जेव्हा मी विचारलं की दीदी कसं वाटतंय गाणं, तुम्ही सांगा, तुमचं गाणं आहे ना, तुमचं समाधान होईपर्यंत सांगा, मी परत येतो. तुम्हाला वाटलं आज नाही होते, मी दमली, उद्या मी माझं जेव्हा गाणं गायलं तेव्हा ते 83 वर्ष चालतं. तुम्ही गाणं ऐकलं असेल, आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी, सुखे गोवित ओवित त्याची ओढी तो स्मरणी, आता विसाव्याचे क्षण. तर हे विविध गाणं आहे. त्यांच्याकडनं मी हे शिकलो की आपलं समाधान होईपर्यंत, ते चांगलं होईपर्यंत थांबायचं नाही, बिघडत नाही. म्हणून मी ती ऑडिशन जाहीर केली आणि त्याला पुण्यामध्ये मला वाटतं 900 मुलं आली होती आणि त्याच्यामध्ये अर्जुन आला होता, त्याच्यामध्ये हैदराबादहून एक लोक आली होती, इंदोरहून लोक आली होती, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून खूप लोक आली होती, दिल्लीहून कोण कोण आलं होतं. तर मला ते खूप बरं वाटलं की पालकांचा विश्वास बसला की हा माणूस जे करतोय ते काहीतरी चांगलं असणार की आपल्या मुलांना घेऊन जावे. आणि मला वाटतं हे सगळं ना गाण्याने तयार केलं असेल, मागोबाई डगोबाई असेल किंवा माझ्या मुलांनी शुभंकरनी गायलेलं एकटी एकटी घाबरलीच ना वाटलंच होतं म्हणूनच तर सोडून तुला गेलो नाही, हे गाणं असेल. पण त्याच्यामुळे यांचं आता आपण यांनाच ॲक्च्युली विचारायला पाहिजे की त्यांना का असं वाटलं की ऑडिशनला यावं. पण तुम्ही सगळ्यांनी मिळून प्लॅन केला, त्याच्यामुळे आता रोहित शर्मा आणि त्याचे आई वडील. हॅलो, नमस्कार. काल जळगावला पण असाच कार्यक्रम झाला, त्याही पत्रकार परिषदेमध्ये मला बोलावं लागलं आणि तेच इथं मी बोलतो की का मी अर्जुनला तिथे घेऊन गेलो. खरं तर मूवी किंवा पिक्चर किंवा चित्रपट याचा आमचा काही संबंध नाही, दूरदूरपर्यंत संबंध नाही. आम्ही आमचा व्यवसाय आहे वैद्यकीय, तोच सांभाळतो. पण ज्यावेळेस या फेसबुकवरनं ऑडिशन्सविषयी माहिती मिळाली, त्यानंतर शुभांगी मला जस्ट म्हणाले की रविवार आहे, अनायशा आपल्याला सुट्टी आहे, जाऊया का. मी क्षणात म्हटलं की हरकत नाही, असंही आपल्याला थोडं रिलॅक्सेशन हवं आहे, जाऊ. पण खरा उद्देश याला घेऊन जाण्याचा वेगळाच होता. त्याला तिथे घेऊन जाण्याचा खरा उद्देश होता की या जगामध्ये काय लेवलची कॉम्पिटिशन असते हे त्याला कळलं पाहिजे, म्हणून हा उद्देश होता. बाकी त्याला तिथे नेऊन तो सिलेक्ट होईल नाही होणार याविषयी म्हणजे दूरदूरपर्यंतही काही कल्पना नव्हती. आणि नेमकं तसंच झालं की आम्ही ज्यावेळेस 9 वाजता तिथे पोहोचलो, एका शाळेमध्ये ऑडिशन होतं. 9 वाजता पोहोचल्यानंतर आम्हाला वाटलं की आपण फार वेळात आलो बाबा, 9ची वेळ दिली, आपण शार्प 9ला हजर आहे. आज जाऊन बघतो तर जवळपास 450 मुलं ऑलरेडी लाईनीत उभी होती.
आणि त्यातल्या काही मुलांचे तर ऑडिशन सकाळी 7 वाजताच होऊन गेलेले होते. मी शुभांगीला तिथनं गेटमधून म्हटलं सर परत जाऊ, आपला काही इथे नंबर लागला नाही आणि एवढं लांब आलं. आणि अक्षरशः मला वाटतं मे महिन्याचा वेळ होता, तो रणरणतं ऊन होतं. मग आम्ही उन्हात तसंच उभं राहिलो. आमचं जवळपास ऑडिशन दुपारी 4 वाजता झालं. बरेचसे मुलं ऑडिशन देत होते, बाहेर येत होते, बाहेर होत होते. अर्जुन आत गेला, बऱ्याच वेळ तो आलाच नाही. मग थोडीशी कुठेतरी मनात पालचूक चुकली की काहीतरी घडत असणार आहे आतमध्ये, काहीतरी याच्याविषयी त्यांना आवडलं असणार आहे, म्हणूनच तो सिलेक्ट झाला. तर अशी ही सगळी ऑडिशनची स्टोरी आहे. त्याला नेण्याचा उद्देश एवढाच होता की लेवल ऑफ कॉम्पिटिशन काय असते ते त्याला कळलं पाहिजे. आणि नेमकं तसंच झालं की या आपल्या काय म्हणू आपण खानदेशच्या भागामधनं एखाद्या मुलाने सिलेक्ट व्हावं त्याच्या टॅलेंटच्या जोरावर, ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि म्हणजे माझा मुलगा आहे म्हणून तर मला कौतुक असणार आहे, स्वाभाविक आहे. पण आपल्या सर्वांसाठीच ही कौतुकास्पद गोष्ट आहे की त्या मुंबई पुणे या लोकांना ज्यांचा अनुभव असतो तिथे आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून उरलो. आणि म्हणून एक माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद. मी एक फक्त गोष्ट सांगतो जी मला फार आवडली. मला फार नंतर म्हणजे एक राऊंड झाली तर मी जसं म्हटलं की मी फुलप्रूफ काम करणार माझा विश्वास आहे. तर मी प्रत्येक रोलसाठी 6 मुलं निवडली. या रोलसाठी 6 मुलं निवडलेली होती. मग 6ची 3 केली आणि मग 3ही मुलांना सीन शिकवले की हे म्हणून दाखवा. आणि मग त्यामुळे मोठी प्रोसेस होती. शेवटी जेव्हा सगळं होऊन मग अनेक जण आले होते, सगळ्यांनी बघितलं. मग जेव्हा आमचं सगळ्यांचं ठरलं की हा तो चिंतन नावाच्या मुलाचा रोल केला आहे अर्जुनने, चिंतनचा रोल हा करणार, हे जेव्हा ठरलं तोपर्यंत मला याचा फक्त अर्जुन एवढंच नाव माहिती होतं. मला आडनाव पण माहिती नव्हतं. आणि मला तेव्हा मी इतका जास्त गडबडीत होतो की मग याचं आडनाव काय रे, हा कुठला आहे रे. मला त्याच्याशी काही माझं म्हणणं होतं की सुमित राघवनचा मुलगा वाटायला पाहिजे, बस माझं एवढंच. कारण मी लिहिताना मला तो मुलगा दिसला होता. आता त्याच्या चेहऱ्याचा मुलगा शोधायचा एवढंच मी शोधत होतो. आणि हा सिलेक्ट झाला. मी त्याला म्हटलं की तू आईबाबांना बोलू तुझ्या, याचं कारण मी तुला गोष्ट नाही सांगणार आता, मी त्यांना गोष्ट सांगणार. कारण त्यांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे की आपल्या मुलांनी या फिल्ममध्ये काम करावं. मला नाही, कारण मी असं नेहमी इमॅजिन करतो जेव्हा मी सारेगमपद किंवा आत्ता मी स्टार प्रवाहावर मी होणार सुपरस्टारमध्ये परीक्षक म्हणून बोलतोय. मी नेहमी स्टेजवरच्या स्पर्धक जेव्हा गातो मी हा विचार करतो की जर माझा मुलगा असता तर आपण कसं बोललो असतो. तेवढंच आपल्याला बोलायला पाहिजे. त्याच्यापेक्षा एक वाक्य जास्त नाही, एक वाक्य कमी नाही. तर मग आपण नक्की चांगलंच बोलतो. चांगलं म्हणजे मनापासून बोलतो. चूक काढली तरी ती मनापासून काढून त्याचं भलं व्हावं म्हणून चूक काढतो. आपण त्रास द्यायला चूक काढत नाही. तर मी तसं मी याला जेव्हा विचारलं की आईबाबांना बोलवणे, हे आत आले. मग काय तुम्ही काय करता, मग तुम्ही डॉक्टर आहात, अच्छा मग काय नाव. आणि मग मला कळलं की सत्यजित माझं मेडिकल कॉलेजमध्ये ज्युनियर होतं. तर मला हे खास, कारण आत्ताचा जमाना असा आहे ना की गेल्या सगळ्या ओळखी सांगायच्या मागे असतो माणूस की गेल्या बरं का माझे बाबा ना तुमचे कॉलेजमध्ये होते माझे. तर मला असं वाटतं की याला मी संस्कार म्हणजे काय, तर संस्कार म्हणजे हे की ओळखीने वगैरे काही होत नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही पोचता. मी याला संस्कार असं म्हणतो. आपल्याकडे संस्काराच्या बरं वेगवेगळ्या व्याख्या आहेत. एक तुम्हाला गप्पा सांगतो, खूप मोठे खासदार आहेत, नाव मी सांगत नाही, पण ते आणि मी आता एका ठिकाणी चीफ गेस्ट होतो. त्यांनी माझी एक गोष्ट सांगितली अचानक. तर मला खूप दडपण आलं. ते लोकांना म्हणाले खूप हजारो लोक होते. ते म्हणले मी तुम्हाला एक सलीलजींचे किस्सा सांगतो. तर माझ्या पोटात इतकं गोळा आला. म्हटलं आपण यांना काय बोललोय कधी चुकून. नगरसेवक वगैरे असताना कधीतरी मी कार्यक्रमाला नाही म्हणलेली दिसते आता म्हटलं. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली की सारेगमपची ऑडिशन मी घेत होतो आणि मी एकटाच फायनल ऑडिशनला मी निर्णय घेणारा एकटा माणूस होतो. त्यांचा मुलगा थोडंफार गायचा. त्यांनी मला फोन केला होता की सलीलजी माझा मुलगा येतोय ऑडिशनला, तर जरा बघा. तर मी त्यांना म्हटलं की अहो बघा, म्हणजे मी त्याला सिलेक्ट करू अशी तुमची इच्छा आहे का. तर म्हणे नाही थोडं टी व्हीवर दिसला. तर म्हटलं की अहो पण तो टी व्हीवर दिसला आणि तो नाही चांगला गायला तर त्याचं नुकसान नाही का म्हणून. त्याला त्याचा कॉन्फिडन्सच जाईल. तो पहिल्या राऊंडला जर गायला आणि तो बाहेर गेला स्पर्धेच्या, तर त्याचं तुम्ही भलं करणार का त्याचं नुकसान करणार. तर ते म्हणले हां नुकसान करणार. ते म्हणले हां नाही सॉरी आपण बोलू हा त्यांनी किस्सा सांगितला. आणि ते म्हणले त्याच्यानंतर माझ्याकडे कोणी आलं तरी मी सांगतो की मी तुला तिथपर्यंत नेऊ शकतो, पण काम तुलाच करायला लागेल.
त्यामुळे काम करायची तयारी असेल तरच मी माझी ओळख सांगतो, नाही तर सांगणारच नाही. तर मला याच्यासाठी फार या कुटुंबाचं कौतुक वाटलं आणि अर्जुननी निवाज वाटायला खरंच, कारण महत्त्वाचं आहे हे फार. आणि मग चित्रपट आमचा सुरू झाला तेव्हा अर्जुनची आई, आजी खूप मॅक्सिमम शूटिंग आजी होत्या. त्यांनी फार एन्जॉय केलं शूटिंग आमचं, पण आमची पण फार छान मैत्री झाली त्यांच्याशी आणि फार कमाल व्यक्तिमत्व त्यांचं होतं. सुदैवाने अर्धवट तयार झालेली का होईना, पण त्यांना फिल्म मी दाखवू शकलो, हे मला आयुष्यभर असं समाधान राहील. याबद्दल मला असं वाटतं की मी जरा आवर्जून सांगायला पाहिजे. नमस्कार. आज हा कार्यक्रम सुरू करायच्या आधी सिनेमा रिलीज डेट डिक्लेअर झाल्यापासून एका गोष्टीची खूप मोठी उणीव आमच्या आयुष्यात निर्माण झालेली परत रोज जाणवते. जेव्हा अर्जुनचं कौतुक होतं आहे, जेवढ्या ठिकाणी त्याला नेतो आहे, असं वाटतं की त्याच्या आजी आजोबांचं छत्र त्याच्या डोक्यावर असायला हवं होतं, स्पेशली आजीचं, कारण आजोबा तर त्याला माहीतच नाही. आणि आजी वॉज द फर्स्ट पर्सन की जर तो सिनेमामध्ये सिलेक्ट झाला तर तुम्ही दोघंजणं कसं जमेल, कसं जाऊ, काम कसं सोडता येईल हा विचार करू नका, मी जाईन, त्याच्यामुळे तिथे नाही सांगू नका नक्की. शी वॉज द फर्स्ट पर्सन की ज्यांनी कुठेतरी हे जाणलं की असं होऊ शकतं. आणि मग त्याच्यानंतर पूर्ण शूटिंगचा जवळजवळ 50% पार्ट आजी होत्या. जे काय झालं सगळं शूट सगळं संपलं आणि मग कोरोनामुळे हा सिनेमा यांनी रिलीज नाही करायचं ठरवलं OTTवर. आणि आईंची तब्येत खालावत होती, त्यांना आतडीचा कॅन्सर होताच. जेव्हा त्या शूटिंगला गेल्या होत्या तेव्हा पण त्या 1 किमोसायकल संपून मिळालेल्या बोनस पिरियडमध्ये होत्या. आणि जेव्हा त्यांची तब्येत खालावायला लागली तेव्हा मात्र मला काळजी वाटायला लागली की जर कोरोना लवकर गेला नाही आणि हा सिनेमा रिलीज झाला नाही, आई हयात असेपर्यंत तर काय. आणि त्या असंच बोलता बोलायच्या, नीलचा सिनेमा बघता आला असता तर ग शुभांगी. आणि मी त्यांना नेहमी विचारायची, आई काय वाटतं असं की जे राहून गेलं, कारण त्यांनाही अवगत होतं की मी बाहेर नाही पडत याच्यातनं. आणि ॲज अ डॉक्टर आम्हालाही कळत होतं की आई काय राहून गेलं असं वाटतं, फक्त नीलचा सिनेमा बघता आला तर बरं होईल. आणि मग काहीही म्हणजे बुद्धीचा विचार न करता आम्ही दोघांनी सलील सरांना फोन केला, कारण बुद्धी लागली की मग इतकं प्रोफेशनल, मग सिनेमा रिलीज व्हायच्या आधी कसं दाखवणार वगैरे असं सगळे प्रश्न पडले असते. पण मग नाहीच केला विचार बुद्धीने, मनानेच विचार केला आणि त्यांना एक रिक्वेस्ट केली की द्याल का. आणि पहिल्या फोनला सुद्धा त्यांचा किंतु परंतु न येता उत्तर होतं की हो नक्की देईन, फक्त अनएडिटेड अनडब्ड कॉपी मिळेल आपल्याला आणि मी देईन. मग ते त्यांच्या कामात व्यग्र झाले. मला असं वाटायचं की यांनी तोंड देखलं हो म्हटलं आहे, देणार काही नाही हे नक्कीच, शेवटी प्रोफेशनल लोक, या इंडस्ट्रीतली माणसं वगैरे असं सगळं. आणि मग मी परत त्यांना एकदा रिमाइंड करायला फोन केला की त्यांना काय चाललं आहे आजूबाजूला हे कळतं आहे, तोवर जर दिली तर त्याचा उपयोग आहे, नाहीतर मग नुसतं दिलीत याला काही अर्थ राहणार नाही. आणि त्यांना माझ्या बोलण्यातला सिरियसनेस कळला. आणि त्याच्यानंतरच्या 2 दिवसात ही लिंक आमच्याकडे होती. आईंनी 2 ब्रेक्समध्ये झोपून तो सिनेमा पाहिला. तोपर्यंत त्यांची बुद्धी तल्लख होती, शरीर मात्र साथ देण्याच्या काहीच परिस्थितीत नव्हतं. तर एक वाक्य सलील सर तेव्हा मला बोललेलं मला प्रकर्षाने जाणवतं. त्यांचं असं म्हणणं होतं की हे बघ, आपण भावनांचा विचार करतोय, आपण नात्यांचा विचार करतोय, आणि जर आपल्या वागण्यातूनच आपण ते सिद्ध नाही करू शकलो तर मग हे सिनेमा मेकिंग वगैरे सगळं निष्फळ आहे आणि हे सगळं निरर्थक आहे. त्याच्यामुळे आजींसाठी हा सिनेमा नक्की देईन, फक्त 2 दिवसात लिंक डिलीट कर. आणि इमाने बऱ्याने 2 दिवसात कुठल्याही अगदी जवळच्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना सुद्धा तो सिनेमा न दाखवता ती लिंक डिलीट केली. पण कुठेतरी आज हे समाधान नक्की आहे की हा सिनेमा आई बघून गेल्या. दुसरी एक गोष्ट अशी होती की हा सिनेमा बघून आईंचं व्यक्तिमत्व कसं होतं की त्यांनी मला बोलायचं आहे डॉक्टरांशी, पण डॉक्टरांना माझं बोलणं आता कळणार नाही फोनवर, म्हणून मग आम्ही त्यांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ सलीलजींना पाठवला.
आणि मला आवर्जून सांगायचं आहे की खरंच नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या या माणसाला, या नात्याची इतकी कदर की त्यांनी मला परवा सांगितलं की तो व्हिडिओ मी त्याच्यानंतर 10 वेळा तरी पाहिला असेल. आणि त्यांनी त्यात असं म्हटलं होतं की अर्जुनचं तर ठीकच आहे, नीलचं तर ठीकच आहे, पण डॉक्टरांनी जे काम केलं आहे आणि डॉक्टरांनी जी कलाकृती उभी केली आहे अप्रतिम आहे. आणि त्यांनी त्याच्यात डॉक्टरांबद्दल खूप प्रेम व्यक्त केलं आणि तसा एक व्हिडिओ आम्ही त्यांना फीडबॅक म्हणून पाठवला होता. आणि खरंच मला असं वाटतं, मी फक्त एवढं सांगेन, काय होतं, फिल्म खूप सेन्सिटिव्ह आहे. आजी आजोबा, नातू, वडील आणि एकमेकांवर खूप प्रेम करणारे सगळे, अशी फिल्म बनवायची आणि अशा प्रसंगात कोरडं वागायचं तर तुम्ही किती चुकीचं आहे हे. म्हणजे मग तुम्ही करता ते आणि तुम्ही बोलता ते, याला काही अर्थच नसतो. तुम्ही जे बोलता ते करायला पाहिजे. जे चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही बोलता ते जर तुम्ही करू शकणार नाही. आणि मला वाटतं सगळे आमचे जे फिल्म रिलेटेड लोक आहेत, आम्ही सगळ्यांना एक फोन केला, इवन शंकरजींना फोन केला, शंकर महादेव, की म्हणलं सर असं असं आहे आणि आय रिअली फील दॅट इफ आय कॅनॉट स्टँड इन दिस सिच्युएशन ॲज अ ह्युमन बिंग, माणूस म्हणून मी या परिस्थितीत जर उभा राहू शकलो नाही तर मला ही फिल्म रिलीज करताना ना कुठेतरी एक मनात किंतू राहील. तर माझ्यासाठी प्लीज हे करूया. ते सगळं म्हणजे ऑफकोर्स करायलाच पाहिजे, यू आर राईट. सो मला असं वाटतं की ज्या सेन्सिटिव्हिटीचा हा प्रसंग आहे ना, एक्झॅक्टली त्या सेन्सिटिव्हिटीची ही फिल्म आहे. याच्यापेक्षा जास्त मी फिल्मविषयी काही सांगत नाही. तितकीच संवेदनशील, तितकीच गोड आणि तितकीच मनापासूनची फिल्म आहे. खरं तर एका वाक्यात आजचा कार्यक्रम संपला असता की हे बघा, तुमच्या अर्जुनची आंतरराष्ट्रीय लेवलला गाजलेली ही फिल्म आहे, ही 40 गावात आणि खानदेशात हिट करण्याची जबाबदारी तुमची आहे. खरं तर हे एकच वाक्य आहे. म्हणजे मला नेहमी वाटतं की मला तू आवडतेस, एवढंच वाक्य असतं. त्याच्या आधी आपण खूप काय काय कविता सांगतो, गाणी म्हणतो. खरं तर हे वाक्य एवढंच आहे की खरोखर यांनी, म्हणजे मला असं वाटतं की अर्जुनचं मगाशी डॉक्टर करंबेळकरांनी त्यांच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये कसे संस्कार आहेत हे सांगितलं. मला असं वाटतं की हे एकट्याचं कामच नसतं, हे सगळ्या पिढ्यांचे संस्कार एक माणूस व्यक्त करत असतो. हा दिसतो, असतात सगळे, वडील असतात, आजोबा असतात, पणजोबा असतात, सगळे असतात आपल्या मागे. जेव्हा आपण एक वागता, आज मी जेव्हा बोलतोय तर माझ्या मागे माझे वडील, आजोबा, पणजोबा सगळे बोलत असतात. तेव्हा कुठे एक चांगलं वाक्य बोललं जातं असं मी मनापासून मानतो. तसंच हा जेव्हा चांगलं काही करतो तेव्हा हे आणि सगळे जेव्हा चांगलं काहीतरी करत असतात, म्हणून ते सांगतो. मला असं वाटतं की आता मी जरा वेगळा हे विचारतो, वेगळा प्रश्न विचारते की इथं पालक आहेत, आमचं नाट्यशास्त्राचं हे पण चालू असतं, तर सगळेजण असं म्हणतात की कलेच्या प्रांतात जायचं असेल तर आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करावा, त्याच्यासाठी काहीतरी एक डिग्री मिळवावी, काहीतरी हे करावं आणि मग कलेशी निगडीत काम करावं. कधीतरी असं वाटतं की नाही, कलेशी जर काम करायचं आहे तर आधीपासूनच कलेवरती वर्क करावं आणि त्याच्यातच बेस्ट व्हावं. कारण कितीही म्हटलं तरी ऑलवेज देर इज व्हॅक्यूम ॲट द टॉप, या प्रत्येक फील्डमध्ये ते आहेच. फक्त तुम्ही म्हणतात तसं ते सर्वोत्तम असेल तर तुम्ही तिथे हे करू शकाल. तर तुमचं याबद्दल काय मत आहे? आमच्या पालकांना तुम्ही काय घ्याल? मुळात मुलांच्या हे तपासून बघायला पाहिजे की त्यांना अभ्यासाचा कंटाळा आहे म्हणून त्यांना कला करायची आहे. काय असतं, आपल्याला हे नको आहे म्हणून मला आता काहीतरी आपण ऑप्शन शोधतो, तसं नाही. मला त्याच्याशिवाय राहवतच नाही. ही स्टेज जेव्हा येते तेव्हाच कला करतात. गाणं असेल, नाटक असेल, डान्स असेल, की 24 तास माझ्यात, म्हणजे कसं असतं समजा कोविड आला, कोविडमध्ये 2 वर्षात मी एकही कार्यक्रम केला नाही, एकही रेकॉर्डिंग केलं नाही. पण प्रोफेशनमध्ये चढ उतार येतात, फॅशनमध्ये कुठे येतात. फॅशन नाही, घरी तर रोज तितकंच मन लावून गात होतो, ॲज 10,000 लोक ऐकतात, 5,000 लोक ऐकतात, असंच मी घरी गात होतो ना. कारण मला मजा गाण्याची येते. मजा कसली येते हे तपासून बघायला पाहिजे. बहुतेक पहिला आता काय होतं, मुलांना सेलिब्रिटी व्हायचं असतं, कलाकार नाही. कलाकार झालं की एक दिवस सेलिब्रिटी होतो हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आणि म्हणून ते गोष्टीतून सांगितलं पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला सीन करून दाखवतो की नक्की या चित्रपटातला बाबा त्याच्या मुलाला कशा पद्धतीने प्रत्येक इमोशन समजावून सांगत असतो. तर त्यांचं असं एक पद्धत असते की दर महिन्याला एक गोष्ट सादर करायची वेगवेगळ्या पद्धतीने, कधी नाटकातून, कधी डान्समधून, कधी गाण्यातून.
तर ती गोष्ट नुकती होते, यांनी पण ती बघितली, अख्खं नाटक बघितलंय आणि ते घरी येतात आणि घरी आल्या आल्या परत याचं चालू होतं. हा बाबा, गोष्ट अरे झाली ना आता गोष्ट. तर सगळ्यांची गोष्ट होती, माझी गोष्ट, बरं, कुठली गोष्ट सांगू? आपली चिंकीची गोष्ट. चिंकीची. बरं, एकदा काय झालं, चिंकी ना तिच्या आईबाबांबरोबर हॉटेलमध्ये जाते. खूप जेवते, भरपूर जेवते, टम्म होतं पोट, चॉकलेट मिल्कशेक वगैरे पिते आणि मग ते बाहेर पडतात. तेवढ्यात त्यांना आईस्क्रीमचं दुकान दिसतं. तर म्हणते बाबा मला आईस्क्रीम, बाबा मला. आता खरं तर बघा, खरं तिचं पोट भरलंय. ऐक ना बाबा, मी जरा झोपतो आणि मी हट्टी नाहीये. सो इथे सीन संपतो की त्याने तर मला पूर्णच करू दिलं नाही माझं वाक्य, पण वाक्य असं आहे की तो म्हणतो की ती चिंकीला आईस्क्रीम हवं असतं कारण ती हट्टी असते ना, त्यामुळे पोट भरूनही तिला परत आईस्क्रीम हवं असतं. तो म्हणतो की नाही बाबा मी झोपतो कारण मी हट्टी नाही आहे. सो तो कधीच म्हणत नाही की तू हट्टी वागतोयस. मुद्दा असा आहे की हट्टी माणसाची गोष्ट सांगितली की त्याला कळतं की आपण असं वागायला नको. आता ही गंमत करता 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 जेव्हा त्या छोट्या मुलाच्या मनामध्ये खूप वादळ निर्माण होतं कुठल्या तरी एका प्रश्नामुळे, ते मी काय ते सांगत नाही, ते तुम्ही फिल्ममध्ये बघा. आणि चाइल्ड सायकियाट्रिस्ट होतात, लहान मुलांचं मानसोपचार तज्ज्ञ, ज्याचं काम मुक्ता बर्वेने केलं, ती याच्याशी बोलते, सगळे बोलतात पण प्रश्न सुटत नाही. तेव्हा तो बाबा काय करतो याची ती गोष्ट आहे की मुलाच्या मनातले प्रश्न सोडवण्यासाठी आई वडील काय करतात याची ही गोष्ट आहे. तर पालकांना पण माझं हेच म्हणणं आहे की मुळात मुलं गुणी आहेत का हे सगळ्यात जास्त पालकांना माहिती असतं. तर वाघ असेल तर वाघ म्हणा, बोका असेल तर वाघ नका म्हणा. कौतुकाने कौतुक असतं, मला पण माझ्या मुलांचं आहे, पण बोका म्हणून कौतुक करा नाही. काय बोका आहेस तू, कमाल आहेस, पण मला तर तू वाघच वाटतोस. मग त्यांना वाटायला लागतं की नाही मी वाघच बोलतो आणि मग गैरसमज मुलांच्या मनात निर्माण होतात आणि मग गैरसमजाचा परिणाम काय होतो, पुढे जाऊन जर फेल्युअर आलं तर फार मोठं फेल्युअर येतं. कारण त्यांच्या मनात कुठेतरी आपणच डेव्हलप केलेलं असतं की तू वागेस, तू वागेस, तू वागेस. त्यामुळे तेच विसरून जातात की म्याव हा आवाज ॲक्च्युली बोक्याचा आहे. तर आता हे कसं उदाहरण दिलं तशीच ती फिल्म. सो मला वाटतं की तुम्ही म्हणतात मोठ्या पाण्यासाठी काय करायचं, तर आता खूप जास्त ऑप्शन्स आहेत. म्हणजे आता यूट्यूब चॅनल्स आहेत, आता इतके हजारो चॅनल येतात. मी जेव्हा सुरू केलं 98मध्ये तेव्हा एक चॅनल होता दूरदर्शन नावाचा आणि स्टेज शो एवढंच होतं. पण मला असं वाटतं की जेव्हा वेळ असतं डोक्यामध्ये तेव्हा माणूस खूप जास्त कागदावर मांडत नाही, फायदे तोटे तो करून टाकतो. मग बघतो की काय झाले फायदे, काय झाले तोटे. असं माझ्या बाबतीत तरी झालं. पण मी माझ्या पुढच्या पिढी म्हणजे माझ्या मुलाला किंवा माझ्या भाच्याला मी हे सांगतो की तपासून बघा आधी की तुम्हाला कसली मजा येते. मजा नाही यायला पाहिजे. म्हणजे एखाद्या माणसाला समजा हे दोघं डॉक्टर आहेत, त्यांना जर ऑपरेशन करताना दरवेळी मजा आली तर त्याच्यात अर्थ आहे डॉक्टरी करण्यामध्ये. किंवा एका आर्किटेक्टला दरवेळी डिझाईन करताना मजा आली तर, नाही तर मग हळूहळू असं होतं की त्यांना शनिवार रविवारची वाट बघायला लागते. तर मला असं प्रोफेशन नव्हतं करायचं ज्याच्यात मी सुट्टीची वाट बघेन. मला असंच प्रोफेशन हवं होतं की म्हणलं तर रोज सुट्टी आहे आणि म्हणलं तर रोज काम. तेव्हा सुट्टीच्या दिवशी पण मी कामच करतो आणि मी आत्ता काम करतो तरी माझी सुट्टीच चालू. सध्या तरी अवघड वाक्य पण चांगलं आहे. प्रश्नच नाही. कुठलीही गोष्ट करा पण त्याच्यामध्ये आनंद मिळत असेल तर तो व्यवसाय पण आनंदीदायीच होणार. आणि मुलांना काही गोष्टी कळायला पाहिजेत. म्हणजे याच्यातलं एक गाणं आहे, काय प्रसंग असा असतो फिल्ममध्ये की सर मुलांना सांगतात की बघा आपल्याला नाटक करायचं आहे, पण एका मुलाला ना डोळ्यात भूक दाखवायला लागेल. तर तुम्ही इथे सगळे बसलायत, क्षणभर विचार करा कशी दाखवाल डोळ्यात भूक. चेहऱ्यावर भूक लागलेली दिसली पाहिजे. करा बरं विचार. ते खूप अशा वगैरे घड्याळ ॲक्टिंग करतात सगळी मुलं शाळेत. नाही म्हणजे त्या शाळेतली. आणि मग सुमित रघुवन त्यांना म्हणतो की नाही तुम्ही 2 दिवस घरी प्रॅक्टिस करा आणि या. तर त्यांच्याकडे जो सगळ्यात श्रीमंत मुलगा आहे तो घरी जाऊन रडायला लागतो आणि बाबांवर ओरडायला लागतो की तुमच्यामुळे सगळं झालं. ते म्हणतात मी काय केलं, पण तुमच्यामुळे मला रोल मिळाला नाही बाबा.
तुम्ही मला भूकच लागू देत नाही. मला एवढीशी भूक लागली की एवढं खायला लागलं तर मला कळणार कसं भूक लागली की कसं वाटतं. आता बघा आपल्याकडे असा एक समाज आहे ज्यांना भूक लागली की कसं वाटतं हेच माहिती नाही, कारण त्यांना भूकच लागलेली नाही. आणि एकीकडे असा समाज आहे ज्यांना आज जेवायला मिळेल की नाही माहिती नाही. तर याच्यावर एक गाणं गेलं मी तुम्हाला थोडंसं ऐकवतो. मी तेच म्हणणार होतो की ते गाणं खूपच छान आहे. मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. मी आहे श्याम मित्र माझा राम, मी आहे श्याम मित्र माझा राम. माझ्या घरी 5 खोल्या त्याच्या घरी 1, माझ्या घरी चित्रे त्याच्या भिंतीवरती भेद. पावसासाठी बाहेर मी भिजायला जातो, पाऊस म्हणे थेट त्याच्या घरातच येतो. मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. मी आहे श्याम मित्र माझा राम. आठवड्याला गणवेशाचे 2 मला जोड, रामूकडे वर्षाकाठी चड्ड्या फक्त 2. आठवड्याला गणवेशाचे 2 मला जोड, रामूकडे वर्षाकाठी चड्ड्या फक्त 2. थंडीसाठी माझ्याकडे स्वेटर झाले 7, रामू मात्र घाली फक्त काखेत 2 हात. मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. आता हे इतकं मोठं स्टेटमेंट आहे, तो सीनच मला खूप मोठं स्टेटमेंट वाटतं की तुमच्यामुळे मला रोल मिळत नाही, तुम्ही मला भूकच लागू देत नाही. हे म्हणलं तर अतिशय गंभीर सीन आहे, तो गमतीशीर वाटतो. पण हा गंभीर प्रश्न आहे आपल्या देशामध्ये की एका गटाला माहितीच नाही आहे की चिखलात पाय कसा जातो किंवा रांगेत उभं राहायला लागतं, हेच माहिती नाही. आणि दुसऱ्या गटाला हेच माहिती नाही की आपण या रांगेतनं पुढे कधी पोहोचू की. तर हे कळायला पाहिजे मुलांना त्या वयामध्ये. अशी धडपड या कॅरेक्टरची असते आणि म्हणून तो खूप वेगळं काहीतरी जगत असतो आणि वेगळ्या पद्धतीने मुलांवर संस्कार करत असतो. नाही खूप छान. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाला आता वाटलं पाहिजे आपण तर जाऊन हा सिनेमा बघितलाच पाहिजे 5 ऑगस्टलाच, पण इतरही आणखी किमान 100 लोकांना सांगितलं पाहिजे. कारण आपलं जगणं, पालक म्हणून जगणं, कुठली सगळीच नाती, ही सगळी मोठी नात्यांची गोष्ट आहे. मगाशी तुम्ही जसं म्हणालात की सिरियल्समध्ये ज्या गोष्टी येतात, मी तर माझ्या पेशंटने कुणी काही प्रॉब्लेम घेऊन आला पहिल्यांदा सांगतो की रात्री 7 ते 11 वाला सिरियल पाहणं आधी बंद करा, बऱ्याच गोष्टी आपोआपच बऱ्या होत्या. वा छान आहे सर. नाही काय होतं याचा परिणाम मी बघितला. मी एकदा एका बिल्डिंगमध्ये एक माझ्या मित्राच्या घरी गेलो, तर तो म्हटला की शेजारचे एक काकू आहेत, तुला जर बघायचं असेल तर पण, कारण तू हे कॅरेक्टर कुठेतरी लिहिशील पुढे म्हणून तुला घेऊन जातो त्यांच्याकडे. म्हणून आम्ही गेलो, तर त्यांनी आमच्याकडे बघितलं पण नाही आणि त्या टी व्हीकडे एकट्याच होत्या घरी आणि त्या टी व्हीतल्या कॅरेक्टरशी बोलत होते. अगं बघला तिकडे, तो बघतो बघ तिकडे, तो अगं गेम. तर त्या सिरियलमध्ये गेल्या होत्या आतमध्ये. तर म्हणलं तर मला असंही वाटलं की यांचा वेळ चांगला जातोय संध्याकाळचा. पण मला असंही वाटलं की ह्याच्यापेक्षा बेटर त्या काहीतरी करू शकतील का. किंवा मी एकदा आजोबा मी बघितलं की ते खूप मुलांना आमच्या सोसायटीत खूप ओरडत होते उगीच. तर मी त्यांना म्हटलं काका काहीही मुलं करत नाही, तुम्ही कसे ओरडता. म्हणजे तुम्ही त्यांना उलट गोल बसवणी गोष्ट सांगा, एखादी काहीतरी शिकवा त्यांना, कशाला उगीच ओरडायचं. म्हटलं तुम्ही 3 गोष्टी टाळल्या, तुमची तब्येत चांगली राहील. गॉसिप, सून आणि गुडघे. हे 3 विषय टाळून गप्पा मारा तुम्ही सगळ्या आजी आजोबा, तुम्हाला फार मजा येईल. तर ते सगळेजण माझ्या बहुतेक चिडले असतील. पण बघा आता आजी आजोबांनी जर हे 3 मुद्दे सोडले, गॉसिप करायचं नाही, सुनेविषयी बोलायचं नाही, खरं तर पहिले दोन्ही समानार्थीच आहेत, आणि तिसरं गुडघे म्हणजे तब्येत. मी अशी खूप ज्येष्ठ मंडळी बघितली. शांताबाई शेळकेंची माझी फार उत्तम मैत्री होती. आणि मैत्री मी ज्यासाठी म्हणतो की त्या माझा उल्लेख मित्र म्हणून, हा माझा छोटा मित्र, अशी ओळख करून द्यायची कोणाशी. तर शांताबाई शेळके, हृदयराजजी, सुधीर मोघे, ही लोकांना ज्येष्ठ होत गेली, ही म्हातारी झालीच. कारण मी यांना कधीच तब्येतीविषयी बोलता नाही, कधीच नाही. अलीकडे जरा पाठच दुखते, अलीकडे जरा पित्ताचं, एकदाही नाही. त्यामुळे यांना दुसऱ्या दिवसाकडे इतके फ्रेश बघतात, सारखे कुरकुर बोटं जरा आखडत आहेत आणि होणार आता येते इतकं सगळं इतकं कुरकुर. तर
याच्यामधले पण जे आजी आजोबा आहेत ते एकदाही तक्रार करणारे आजी आजोबा आहेत. मोहन आगाशे आणि सुहास जोशींनी काम केलं. आणि थोडंसं फिल्म मेकिंग विषयी बोलतो इथे जो कोणी फिल्म मेकिंग मध्ये की आर्ट डिरेक्शन म्हणजे काय. कोणाला सांगेल कोणी आर्ट डिरेक्शन आपण ऐकतो म्हणजे काय. आर्ट डिरेक्टर काय करतो. सांगा सेट उभारतो. आता आर्ट डायरेक्टर म्हणजे शेवटी आता असं आहे की कोणी गायन गाते तर हे सिम्पल आर्ट झाले पण त्यात आपलं इमोशन्स टाकायचे कसे तो आर्ट डिरेक्टर करतो. म्हणजे त्या कलेला डायरेक्शन आर्ट पिक्चरचा आर्ट डिरेक्टर वेगळं आणि छान उत्तर दिलं. पण आर्ट डिरेक्टर म्हणजे काय सांगतो की तुम्हाला स्क्रीनवर एक सीन दिसताना जे जे दिसतं ती जबाबदारी आर्ट डिरेक्टरची असते. काय सांगायचं ही डिरेक्टरची असते. पण उदाहरणार्थ याच्यामध्ये डॉक्टर मोहन आगाशेंचा बंगला आहे आणि ते प्रकाशक आहेत. तर प्रकाशकाच्या घरात काय दिसायला हवं. भरपूर पुस्तकं दिसायला हवं. त्याच्या घरात छान फ्रेम्स दिसायला पाहिजे कारण तो प्रकाशक माणूस आहे. जर दिवाळी अरे दिवाळी आहे बाहेर फटाके वाजतात असं म्हटलं तर घरात आकाशकंदील दिसायला पाहिजे. कुठेतरी बारीक फटाक्यांचा बॉक्स दिसायला पाहिजे. तर याला म्हणतात आर्ट डिरेक्शन. जर एखादं घर आहे टेबलवर सगळे जेवायला बसले तर आता हा आणि सुमित राघवन यांचं नातं इतकं एकमेकांवर अवलंबून आहेत. मग ते काय करतात त्यांचे दोघांचे मग्स आहेत. त्या मग्सवर कसली चित्र आहेत तर लायन किंग मधला मुफासा आणि सिम्बा मोठा सिंह आणि छोटा सिंह हे पण आर्ट डिरेक्शन मध्ये येतं की तुम्हाला जे दिसतं आणि ज्याने तुमच्यावर परिणाम होतो ते सगळं आर्ट डिरेक्शन मध्ये येतं. मग कसलं तोरण लावलंय सायकेट्रिस्टच्या क्लिनिकमध्ये मागे काय चित्र दिसतंय. शाळेमध्ये आपण म्हणतो ना त्या फिल्ममध्ये मागे किती छान फर्निचर होतं ते आर्ट डिरेक्टरने केलेलं असतं. कारण ते दाखवतं की या घराची परिस्थिती काय आहे. हे कुठल्या सामाजिक स्तरातले आहेत यांचे शैक्षणिक काय. म्हणजे डॉक्टरचं तुम्हाला दाखवायचा डॉक्टरचं घर तर कुठेतरी स्टेथोस्कोप आहे कुठेतरी एप्रोन आहे का कुठेतरी गोळ्यांची पाकिटं ठेवली आहेत का कुठेतरी त्यांचा एक मास्क खिशातून तो काढताना रुमाल आणि तो सर्जरी करून आलाय तर काहीतरी असं आहे का की ज्याच्यात डॉक्टर तो एस्टॅब्लिश या सगळ्याला आर्ट डिरेक्शन म्हणतात. जे जे आपण डोळ्याने बघतो एका फ्रेममध्ये ते सगळं आर्ट डिरेक्टर करतो. त्यामुळे आमची आर्ट डिरेक्टर पूर्वा पंडित गावजींनी फार अप्रतिम काम केलं. कारण तिलाही प्रत्येक जणांनी ॲप्रिशिएट केलं फील केलं की आर्ट डिरेक्शन कोणी केलं. कारण कलर्स कुठले पाहिजे किंवा कॉस्च्युम पण हा इतका बाबा वेळा असतो की त्याचं म्हणणं असतं की मला सेम कपडे पाहिजेत बाबांसाठी. त्यामुळे अर्ध्या पिक्चरवर त्याचा आणि सुमित राघवनचा सेम ड्रेस सेम कुर्ते सेम टी शर्ट सेम स्वेटर. कारण त्याचं म्हणणं असतं की नाही मला सेम बाबा व्हायचं आहे मोठेपणे. तुम्ही बघितलं असेल टीजरमध्ये प्रोमोमध्ये ते वाक्य आहे तू कोण होणार मी सेम बाबा होणार. असा जो मुलगा आहे. तुला काय सांगायचं की तुझ्या दोन विषय. तर माझं नाव चिंतन असतं आणि मी सुमित सरांच्या मुलाचं नाव केलं आहे. सुमित सरांच्या मुलाचा रोल केला आहे. तर त्याला त्याच्या बाबांविषयी खूप प्रेम तर असतंच पण तो सगळं तसंचा तसं करत असतो. म्हणजे कपडे सेम घालतो सेम बोलायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या बाबाला असं वाटतं की सगळं गोष्टींमधून सगळं नीट करता येईल. म्हणजे स्कूलपेक्षा गोष्टी जास्त नीट समजतात जास्त नीट कळतात. आणि चिंतनला त्याच्या बाबाची गोष्ट खूप आवडत असतात आणि म्हणून त्याला सेम मोठं होऊन बाबा म्हणायचं असतं. मला एक वाटतं तुझं तिथे जाणं आणि हे सगळं आपल्या इथल्या ऑडियन्सच्या हिशोबानं वेगळ्या अर्थानं पण महत्त्वाचं आहे की चाळीसगावचा मुलगासुद्धा असा पोहोचू शकतो एक त्याने टॅलेंट दाखवलं तर. आणि टॅलेंटच्या बाबतीत मला असं वाटतं की टॅलेंटपेक्षा टॅलेंट म्हटलं तर पालक लगेच काहीतरी शिकवायला सुरुवात करतात मुलाला. तसं न करता त्याचा इनोसन्स त्याच्या वयाच्या हिशोबानं त्याला जे काही प्रेझेंट करायचं ते तो छान तऱ्हेनं करत होतो आणि ते होत होतं. तर तुला तिथे गेल्यानंतर किंवा सिनेमा सुरू झाला किंवा ऑडिशनच्या वेळेला कशाची भीती वाटली का त्याचं तू कसं हे केलं किंवा कुठे कंटाळा आला का किंवा कुठे मज्जा आली का ते सगळं सांग. म्हणजे या मुलांना जास्त मजा येईल आलेल्या लोकांना पालकांना. मला ॲक्टिंगचा असा एक्सपिरियन्स नव्हता पण जेव्हा मी ऑडिशनला गेलो तेव्हा खूप मोठी रांग होती
आणि असं एक छोटासा स्केट करून दाखवलेला आणि मग त्याच्यातून मी पुढे अजून राऊंड 2 झाला मग त्याच्यातून मला सिलेक्ट केलं. मग जेव्हा मी शूटिंगचा फर्स्ट डेला गेलो तेव्हा मला कळलं की ॲक्टिंग जेवढं असतं त्याच्या मागचे लोक जास्त हे असतात, इम्पॉर्टंट खूप असतात. सरांनी सांगितलं आर्ट डिरेक्शन, पण बॅकग्राऊंड जास्त नीट कळायला पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतं कॉस्ट्युम, मेकअप, असं सगळंच इम्पॉर्टंट असतं. म्हणून मला असं वाटायचं की ॲक्टिंगच सगळं, ॲक्टर्सच मेन आहे, पण त्यांच्या मागचे जास्त इम्पॉर्टंट आहे. मला आम्ही वर्कशॉप घेतला होता लोणावळ्याला, मी यांना घेऊन गेलो होतो. 2 दिवस नुसती एकमेकांची ओळख होईल म्हणून. कारण मला नेहमी असं वाटतं की हा जर सुमित राघवनचा हात पकडणार आहे तर तो अनोळखी माणसाचा हात पकडणं आणि स्वतःच्या वडिलांचा हात पकडण्याचा फरक असतो. त्यांची तेवढी मैत्री झाली पाहिजे की तो सहज जाऊन सुमित राघवनचा हात पकडेल. कारण बाबाच्या हात पकडतानाची मुलाची ग्रीप असते ती फार वेगळी असते, त्याच्यात फार विश्वास असतो, त्याच्यात फार कनेक्ट असतो. ते वाटण्यासाठी या दोघांची व्यक्ती म्हणून मैत्री होणं फार आवश्यक आहे. तर आपण सहज जाऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवतो. नाही हा जो सुमित राघवनच्या खांद्यावर डोकं ठेवतोय म्हणून ठेवायला गेला असता त्याचा ठेवू शकला नसता. म्हणून त्यांची मैत्री होणं, माझी मैत्री होणं यांच्याशी फार आवश्यक होतं. आम्ही खूप वेळ मी गप्पा मारायचो यांच्याशी, सगळ्या मुलांना घेऊन त्यांना फिल्म समजावून सांगायचो की असं आहे, मग असं होऊ शकतं, असं होऊ शकतं. सो मुलांचं स्लो एखाद्या प्रोसेसमध्ये जाणं मला फार महत्त्वाचं वाटतं. धाड तर आदल्या दिवशी सिलेक्ट केलं, दुसऱ्या दिवशी सीन झाला असं होत नाही. तो सेटवर शांत बसलेला असायचा खूप वेळा. मलाही आश्चर्य वाटायचं की तो दमेल. मी जरा मध्ये विचारायचो ओकेच ना, असं लांबून ओकेच ना, ओकेच ना. कारण काय असतं, एक जेव्हा सीन, समजा हा सीन आहे की आम्ही इतकं बोलतोय तर तो एकदा होत नाही, तो 4 किंवा 5 वेळा होतो. तिकडनं एकदा कॅमेरा, एकदा मागणं कॅमेरा, एकदा इकडनं कॅमेरा, एकदा इकडनं कॅमेरा, मग एकदा ट्रॉलीवरनं पुढे, असं करत 5 वेळा तो सेम होतो. तेच वाक्य 5ही वेळेला बोलायचं, तेच एक्सप्रेशन 5ही वेळेला द्यायचं. हे खूप सोपं नसतं. पण मी जसं म्हटलं की तो इतका हुशार आहे. तुम्ही फिल्म बघा तेव्हा तुम्हाला कळेल. पण त्याला मी ना 2-3 स्टेजेस करून दिले होते की सुरुवातीचे जे सीन्स आहेत, आणि पिक्चर कधी सुरुवातीपासून एंडपर्यंत शूट होत नाही. कधी कधी एकदम सेकंडला सीन होतो, मग पहिला सीन होतो, मग मधला होतो, असे होतात. कारण आता समजा या हॉलमध्ये शूटिंग येते, इथले सगळे सीन एकत्र होतात ना, मग पुढच्या लोकेशनचे. तर त्याला मी सांगितलं होतं की मी तुला गट सांगत जाईल की हा पहिला हाफमधला आहे, त्याला तुझे खांदे असे पाहिजे, डोळे असे पाहिजे, तुझा वॉक असा पाहिजे, चालताना असंच चालायचं. कारण आपण आनंदात असतो तेव्हा असे चालतो, आपण थोडे जास्त विचारात असतो तेव्हा आपण असे चालतो. आपले शोल्डर्स कसे असतात, आपली स्माईल कशी असते, हे मी त्याला सारखं करून दाखवायचं की स्माईल अशी पण असते की आपण बेटर हॅलो कसे आहात असे असते आणि हॅलो. तर ह्या 2 स्माईलमधला फरक करून दाखव मला, करून दाखव. आणि मुळात मला वाटतं की संस्कार आणि हुशारी या 2 गोष्टी असतील तर काम करणं फार सोपं जातं मुलांबरोबर. तसं मला अर्जुनबरोबर फार सोपं गेलं. आणि तुम्ही म्हणला 40 गावचं, तर मी 40 गाव फक्त नाही, कुठल्याही मुलाला याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रभरच्या कुठल्याही तालुक्यातल्या कुठल्याही गावातल्या मुलाला अर्जुनचं काम हे प्रोत्साहन देणार आहे की चला मी पण एका पिक्चरमध्ये मोठं काम करू शकतो जर हा मुलगा करतो. मला तर ही सगळी नात्यांची गोष्ट आहे आणि सगळ्यांच्या मनात तुमच्या एका नात्याबद्दल फार उत्सुकता असणार आहे. ते म्हणजे 20 वर्षाहून अधिक, 19 वर्ष झालीत, आता 20 वर्ष पूर्ण होत आले ते आयुष्यावर बोलूक आहे. तर तुम्ही आणि संदीप खरे यांचं जे नातं आहे ते खूप म्हणजे असं एकमेकात मिसळून गेलेलं असं सगळ्यांना वाटतं जेव्हा जेव्हा आयुष्यात. म्हणजे काय आता परत एकदा आयुष्यातील बघताना मला मनात आलं, तर जरा त्याबद्दल काय सांगा. अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर कमीत कमी बोलून जास्तीत जास्त कळणं, याला अंडरस्टँडिंग. खूप चर्चा करून ठरणं याला आपण कॉम्प्रोमाइज म्हणतो. चल बाबा बरं ठीक आहे तुझं खरं, असं नाही, कमीत कमी बोलायला पाहिजे. तर या एका फिल्मच्या गाण्यातच मी तुम्हाला प्रसंग सांगतो. त्याच्यात वडील आणि मुलाचं गाणं आहे. त्याच्यात कुठल्याही, तुम्ही आता इथे अनेक पालक आहेत, सगळ्यांना काय वाटत असतं की माझ्याकडे जे जे आहे ना चांगलं सगळं तुला देतो, सगळं तुला देते, असं आईला वाटत असतं, वडिलांना वाटत असतं. तर मीच ते गाणं लिहिलं होतं सुरुवातीला.
ही वादळे हृदयातली देतो तुला घेशील ना. स्वप्ने खुली डोळ्यातली देतो तुला घेशील ना. पण भीती कसली असते की वर्ष पटापट चालली आहेत. मला तुला द्यायचं तर खूप आहे, पण ही पाखरे बघ चालली क्षण घेऊन एक एक रे क्षणा थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा रे क्षणा थांबना. आपल्याला वाटत असतं की अरे वर्ष तर पटापटा चाललेलं आणि आपण मुलांना हे दिलं आता हे द्यायचं राहिलंय, अजून हे सांगायचं राहिलं. आपण मुलांना परदेशात नेणार होतो, आपण मुलांना किल्ले दाखवणार होतो, आपण मुलांना अजिंठा वेरूळ दाखवणार होतो, आपण मुलांना परदेशात कुठेतरी नेऊन तिथल्या समुद्रकिनारी नेणार होतो. हे सगळं राहतंय आणि वेळ तर चाललाय हे वाटणार तो बाबा आहे. इथपर्यंत मी लिहिलं आणि मी संदीप खरेला म्हणलं की पुढचं तू लिही. मला आता मी इमोशनली खूप इमोशनली दमलो होतो मी. तर त्यांनी इतकी चांगली वेळ लिहिली. बघा तुम्ही इथे आई वडील आहेत, तुम्हाला पटते का की तो बाबा म्हणतो की ईश्वराचे रंग हे दाही दिशांना विखुरले. सगळं आहे कण वेचले नादावली, की मी सगळं वेचायचा प्रयत्न केला काहीतरी राहिले. जे वेचले ते ठेवतो, जे राहिले ते वेचतो. तर मला ही ओळ इतकी पटली एक बाप म्हणून, स्वतः मी बाप असल्याने की आपल्याला असं वाटतं की जे वेचलंय ते तर तू ठेव आणि मला जे जमलं नाही ते तू कर. तर हे गाणं संदीपनी पूर्ण केल्यावर मला परत एकदा जाणवलं की हे गाणं कसलं फलित आहे. तर गेल्या आमच्या 20-22 वर्षाच्या मैत्रीचं हे फलित हे गाणं आहे की इतकं चांगलं गाणं. किंवा त्याच्यातली अंगाई आहे सुनीली चौहाननी गायलेली. तर मी त्याला म्हटलं की ती अंगाईनं दोन्ही आयांनी म्हणली. काय असतं आपण अंगाई म्हणलं की फक्त बाळाला म्हणणारी असते. मला नेहमी असं वाटतं की 50 वर्षाच्या माणसाला पण स्ट्रेस असतो आणि त्याच्या 75 वर्षाच्या आईला पण त्यासाठी अंगाई म्हणावीशी वाटू शकते की झोप रे बाळा, नको जास्त स्ट्रेस. बुडला बिझनेस तर बुडला, आपण नवीन चालतो, पण तू शांतच हो. तर मी संदीपला सांगितलं की ही ना ही अंगाई आजी पण सुहास जोशी सुमित राघवनसाठी पण म्हणतात आणि उर्मिला कोठारे अर्जुनसाठी अशी अंगाई हवी मला. तर त्यांनी नकोदच हो असावी कुठे जात नाही, बाळ जागे आणि कधी निजते काही. फार फार भागलास आता घे विसावा, सारा सारा शिणवटा मिटू मिटू यावा. तुझे सोसणे हे मला सोसवत नाही, निजली रात निजेचा डोळा बाळाला झोप आता तो जो वावा आला ना तो आईच्या आठवणीने आलेला वावा. काय असतं प्रत्येकाला आपल्या आईचा हात जाणवत असतो, डोक्यावरती आठवण असते. आणि अंगाई किती अंगाई आहेत तुम्ही मला सांगा. हिंदीमध्ये जर तुम्ही अगदी इथे आजी बसल्या तिथे काही त्या काळची अंगाई आठवा. धीरे से आजा रे अखियन में निंदिया जा रे आजा, किंवा नन्ही कधी सोने चली हवा धीरे. इथपासून आत्ताच्या पृथ्वीराज पर्यंतची गाडी बघा. मी पैज लावू शकतो की 20 पेक्षा जास्त अंगाई झालेले आहे. आणि मराठीमध्ये पण 15, कारण अंगाई प्रकार सगळ्यात अवघड आहे लिहायला आणि संगीतबद्ध करायला. कारण अंगाई हे इतकं नाजूक इमोशन आहे की ते संगीतकाराला पण झेपत असं नाही दरवेळेला. म्हणून मी पण इतक्या 25 वर्षात माझ्या 750-800 गाण्यांमध्ये 3 अंगाई केल्या. त्याच्यातली ही अंगाई आहे आणि मला फार आवडणारी अंगाई आहे. सुनिधीकडनं फार चांगला दाद मिळाली की परवा म्युझिक लॉन्चला म्हटली, सगळ्या पत्रकारांना त्यांनी सांगितलं की मला हे गाणं याच्यासाठी आवडतं की गाणं रेकॉर्ड केल्यापासून आजपर्यंत माझ्या बाळासाठी मी ही अंगाई केली. तिचा छोटा मुलगा आहे तो गायिकेला स्वतःच्या मुलासाठी ती अंगाई म्हणावीशी वाटणं हे संगीतकाराचं यश असतं असं वाटतं. ते बरोबर आहे.
कारण आत्ता नाही म्हटलं तरी नाती विस्कटत इतकी झाली आहे की मी फक्त म्हणजे माझी बायको, माझा मुलगा, माझं हे कुणीच नाही अशासारखं खूप. आणि प्रायव्हसी या नावाखाली तर आणखी जास्त एकारले पण आलं. अशा वेळेला हा नात्यांची गोष्ट सांगणारा सिनेमा तुम्ही आणताय आणि जो कुटुंबाने सगळ्यांनी एकत्र जाऊन बघावा असा आहे. त्यानिमित्तानं कुटुंब हे एकत्र येतील असं मला वाटतं. तर तुम्हाला त्याच्यातलं काय हेच सांगायचं की आणि काही सांगायचं? मला संवाद महत्त्वाचा वाटतो. मग तो आई मुलगा, वडील मुलगा असू दे, तो नवरा बायकोतला असू दे. आपण काय होतं, आपण प्रॉब्लेम खूप मोठ्या वेळपर्यंत बोलत नाही. असं वाटतं होईल ॲडजस्ट. आपल्या इकडे काही फार भारतात फार विचित्र समज असतात की लग्न झालं की सुटेल कर, मुलगा झाला की होईल संसार चांगला. असं नाही होत. त्याच्यासाठी बोलून प्रश्न सोडवायला लागतात. तर नात्यांमध्ये बोलणं किती महत्त्वाचं आहे. एक बाप आपल्या मुलावर किती जीव तोडून प्रेम करतो. आपले जे शिक्षण आयुक्त हां महाराष्ट्राचे आता शिक्षण आयुक्त आहेत, त्यांनी परवा पुण्यात चित्रपट हा बघितला आणि त्यांना तो इतका आवडला. ते म्हणले की महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांना सांगणार की हा चित्रपट बघा. आणि त्याच्यातलं एक महत्त्वाचं वाक्य त्यांचं हे होतं, इतकी भली माणसं अजूनही जगामध्ये आहेत हे या पिक्चरमध्ये बघून मला कळलं की नाती सांभाळणार, की आपल्या मुलासाठी जीव तोडून धावणारा बाप, आपल्या बापावर इतकं प्रेम करणारा मुलगा की त्याला बाप एक क्षण नजरेआड झालेला चालत नाही. त्या दोघांकडे कौतुकाने बघणारी आई की खरंच किती एकमेकांवर अवलंबून आहेत आणि किती गोड आहे. हे सगळे आपल्याला आज दाखवले. आपल्याला कुठेतरी काय असतं, अन्यायाविरुद्ध लढा असे सांगणारे बहुतेक पिक्चर असतात. विलन विरुद्ध हिरोनी, पण चांगलं वागा, मनापासून जगा आणि नाती सेलिब्रेट करा. आपण सेलिब्रेट सण करतो ना, माझं असं म्हणणं आहे ही नाती आहेत, ही याचाच उत्सव करायला पाहिजे. हा नात्यांचा उत्सव असणारा चित्रपट आहे. तर तुम्हाला परत एकदा सांगतो की जर असा चित्रपट खूप चालला तर चांगले चित्रपट, हळवे चित्रपट बनवण्याकडे कल बनतो. नाहीतर फक्त पेटून उठणारे चित्रपट, तर मलाही ते आवडतात. मी स्वतः बघतो, मी स्वतः सगळ्या प्रकारचे चित्रपट बघतो. पण आपल्या घरातले चित्रपट पण बनले पाहिजे, आपल्या घरातल्या गोष्टी दाखवणारे. तर हा तसा आहे. आणि मी जसं म्हटलं की खरं तर एकच वाक्य आहे आजच्या या कार्यक्रमाचं की तुमचा, आपण जसं म्हणतो की नाही आपल्या माणसाचं हे हिट झालंच पाहिजे. तुमच्या भागामध्ये, जळगावमध्ये पण काल मला सगळ्या पत्रकारांनी सांगितलं की आमच्या इथे मराठी पिक्चरच्या प्रमोशनला आजपर्यंत कोणी आलं नव्हतं. तर जळगावला, चाळीसगावला मी याच्यासाठी आलो की मी असं मनापासून वाटतं की सगळीकडे चांगले रसिक असतात, सगळीकडे पिक्चर हिट होऊ शकतात. लोक असं म्हणतात की नाही 100 जेव्हा इन्कम होतं मराठी पिक्चरचं त्याच्यातलं 70% पुण्यातच होतं. तर बरोबर आहे ते होतं, पण बाकीच्या ठिकाणी व्हायला पाहिजे. का नाही व्हायला पाहिजे? चांगली माणसं आहेत, चांगला चित्रपट आहे. तर माझं असं म्हणणं आहे की जसं कलाकार सगळीकडनं येतात आणि आपलं नाव करतात, तसं रसिकांनी पण आपापल्या गावाचं नाव करायला पाहिजे असं वाटतं की इथल्या ऑडियन्ससाठी जा. म्हणजे फक्त माझ्यासाठी नाही, पुढचा चित्रपट करणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की आपण प्रमोशनला जळगावला आणि चाळीसगावला जाऊया. माझे जे मित्र आहेत फिल्म करणारे, उद्या काय प्रवीण तरडे, निपुण धर्माधिकारी आहे, उमेश कुलकर्णी, त्यांना वाटलं पाहिजे की नाही आपली फिल्म घेऊन आपण जळगावला जाऊया, नाशिकला जाऊया, चाळीसगावला जाऊया, कारण तिथे मराठी पिक्चर उत्तम चालतो. तर तुमच्या अर्जुनचा पिक्चर आहे, तुमच्या पूर्णपात्रींचा पिक्चर आहे, तुम्ही त्याच्यावर प्रेम करालच. आणि मला कळवा सोशल मीडियाच्या माध्यमातून यांच्याकडे, पण मला कळवा तुम्हाला कसा वाटतो. कारण माझ्या 25 वर्षाच्या कामाचं सगळं म्हणजे संगीतकार म्हणून, गायक म्हणून, लेखक म्हणून आणि एक बाबा म्हणून जी काही 25 वर्ष मी जगलो त्या सगळ्याचं फलित म्हणजे एकदा काय झालं चित्रपट. तर थोडं मध्ये बोलते. ॲक्च्युली आत्ता सर जे बोलले त्याच लाईनवर पुढे बोलण्याचा प्रयत्न आहे की मराठी सिनेमांचे प्रमोशन करणारी माणसं इकडे औरंगाबादपर्यंत येऊन थांबतात, तिकडे नाशिकपर्यंत येऊन थांबतात. त्यापुढे जळगाव, खानदेश, चाळीसगाव अशा ठिकाणी एक मराठी सिनेमा प्रमोशनसाठी येऊ पाहतोय. मग तो अर्जुनच्या निमित्ताने का होईना, पण मला असं वाटतं की ही खानदेशातल्या सगळ्या रसिकांना एक संधी आहे की आपण किती प्रगल्भ रसिक आहोत हे सिद्ध करण्याची.
आणि या सिनेमाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आपण एक वहिवाट पाडूया की अरे चाळीसगावला गेलं पाहिजे बरं का, आणि मूवी मेकर्सला पण वाटलं पाहिजे की अरे गाव छोटं आहे पण काय गाजवतात सिनेमा. आणि याचं उदाहरण या मूव्हीनी सेट करावं आणि जळगाव चाळीसगावनी या सिनेमाला प्रचंड भरभरून प्रतिसाद द्यावा, आशीर्वाद द्यावे आपल्या मुलाला. आणि खूप जवळून सलील सरांचं काम बघतोय गेले 3-4 वर्ष मूवीमुळे. एक कोणीतरी व्यक्ती इतका स्वच्छ निर्मळ विचारांनी एक गोष्ट लिहून पाहतीये, त्यातली एक गोष्ट एक सीन सापडत नाही म्हणून 4 वर्ष त्यांनी वेट केलं आणि मग त्यांना ते गवसलं की अरे मला व्हिडिओ डायरी टाकायची आहे. आणि गाण्याचा एक शब्द इतका प्रेमाने आणि इतका समजून उमजून लिहिलेला आहे. गाणं संगीतबद्ध इतकं छान केलं आहे, इतक्या संवेदनशीलतेने तो सिनेमा बनवला की सेटवर एका सीनमध्ये अर्जुनला रडवायचं होतं आणि तो सिरियसच होत नव्हता, म्हणून त्यांनी समोर त्याला आवाज वाढवून बोललं. अर्जुनचा टेम्पो खाली गेला आणि सीन बेस्ट झाला आणि हा आवाज वाढवून त्याच्याशी बोलल्या बोलल्या ते मागे वळून मला म्हणाले सॉरी बरं का. म्हणजे इतकी संवेदनशीलता जर जपली जाते मुलांना हँडल करताना आणि ती दाखवायचा प्रयत्न होतोय, तर मला असं वाटतं की आपण आपल्या पोराच्या निमित्ताने एका चांगल्या कलाकृतीला सगळेजण सिनेमा थिएटरमध्ये किमान 2 आठवडे जगवण्याची जबाबदारी पेलूया. चाळीसगाव जळगावमध्ये तरी आपण सगळ्यांनी ग्रुप्सनी फॅमिलीजना घेऊन, आजी आजोबांना घेऊन, नातवंडांना घेऊन, हल्ली असे खूप सिनेमे असतात की असं काहीतरी असतं की अरे ते आईबाबांसोबत कसं काय बघणार, किंवा असं काहीतरी असतं की आता हे मुलांसोबत कसं काय बघायचं. पण हा सिनेमा तिन्ही पिढ्यांचा सिनेमा अगदी नातवंडांनी, आजी आजोबांनी आणि पूर्ण फॅमिलीने जाऊन बघावा असा सगळा सिनेमा आहे. आणि आपण सगळ्यांनी हा सिनेमा थिएटर्समध्ये जगूया. आपले जे पण नातेवाईक बाकी सिटीजमध्ये असतील त्यांच्यापर्यंत प्लीज ही गोष्ट पोचवा. आणि तुम्हाला सगळ्यांना हे अगदी प्रेमाचं आणि हक्काचं आवाहन करण्यासाठीच हा केला सगळा अट्टहास. मला जो शेवटचा सीन आठवतोय आता जो तुम्ही सांगितलं तो, याला मी तो शेवटचा सीन इतका महत्त्वाचा होता. मी त्याला फुटबॉल खूप आवडतो आणि मेस्सी खूप आवडतो. तुम्ही त्याला म्हटलं की हे बघ, वर्ल्ड कपची प्रत्येक मॅच जिंकत समजा मेस्सी फायनलपर्यंत गेला आणि त्याला आता एक किक मारायची की त्याने वर्ल्ड कप जिंकेल. आता ही किक तू मारली नाहीस, तू वर्ल्ड कप हरव. असा सीन आहे हा. तर तो हो 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 म्हणत होता. म्हणजे तुला कळत नाही का सांगितलेलं. मग असंच, कारण त्याला कधीच सवय नाही की मी त्याच्यावर एक शब्दाने, मला माहिती होतं की न ओरडणारा माणूस ओरडला की जितका इफेक्ट होतो, सारखा ओरडणाऱ्याकडे कोणी लक्षच येत नाही. एकमेकांकडे डोळे मारून झालं सुरू असं म्हणतात. मी कधीच ओरडत नाही. त्यामुळे माझ्या मुलांना पण जेव्हा मी एकदाच कधीतरी 2 महिन्यात एकदा आवाज बदलतो माझा, त्यांना कळतं की आपलं काहीतरी खूपच चुकलंय. तसं मी त्या दिवशी फक्त अर्जुनला एकदा म्हणलं की तुला कळत नाही का सांगितलेलं, ह्या सीनवर अवलंबून आहे पिक्चर, कळलं तुला. आणि मग त्याचा चेहरा तो कासावीस झाला आणि मग मी इकडे मागे म्हटलं सॉरी जरा पण मी ओरडलो याला, पण इलाज नाही कारण त्याच्याशिवाय त्याचा चेहरा तसा होणार नाही. आणि त्याचा चेहरा कासावीस झाला आम्ही शूट करून घेतलो. कारण काय असतं की ते दोन्ही सांभाळायचं असतं, माणूस पण आणि दिग्दर्शकाची भूमिका थोडं अवघड असतं. तर खूप तुम्ही शब्द फार प्रेमाने ऐकलात. गाण्यावर शेवट करतो, काहीतरी गातो तुमच्यासाठी, नाहीतर आलो आणि गायलो नाही असं म्हणतो. मला एकच हे करायचं आहे की रंगगंधमध्ये इतकी वर्ष वेगवेगळे सगळी मोठी माणसं येऊन गेली, त्या सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे की चाळीसगावचा प्रेक्षक वर्ग जो आहे तो खूप रसिक आहे आणि चांगल्या गोष्टीला निश्चित जातो. तर मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं सगळींना हा शब्द देतोय की आपला सिनेमा हाऊसफुल आणि शुभांगी म्हणते तसं 15 दिवसाच्या पेक्षाही जास्त चालेल असं आपण त्यांना आताच प्रॉमिस करूया. आणि एखादी शाळेतली सगळी मुलं जेव्हा जातील, सगळे शिक्षक जेव्हा जातील, तेव्हा तुम्ही हक्काने अर्जुनला बोलवा पिक्चर झाल्यावर तिथे की तू ये शो झाल्यावर आम्हाला भेटायला. आणि मग त्याचं तुम्ही, कारण पिक्चर संपल्यावर तुम्हाला ना सुमित राघवनला भेटावं असं वाटेल ना मला भेटावं. तुम्ही जेव्हा फिल्म संपून बाहेर पडाल तेव्हा तुम्ही एकाच माणसाला शोधा, याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि काय तुम्हाला उद्याची किती काळजी बघरावी तुला,
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून, परवा आहे उद्याच नंतर बोलू काही, परवा आहे उद्याच नंतर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. सगळ्यांना टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून पहिल्यांदा मुलींना आपण थँक्यू म्हणूया. खूप मोठं एवढ्या सगळ्या गडबडीतून तुम्ही आलात, धावपळीतून आलात. मला खूप मनापासून धन्यवाद. खूप इतकं प्रेमाने प्रश्न विचारणारी व्यक्ती असली तर मनापासून बोललं जातं. थँक्यू सर. अर्थात सलीलजींना आता लगेच नाशिकसाठी निघायचं आहे, त्यामुळे जर भेटीगाठी हे ते जरा आपण टाळणार आहोत. सगळ्यांना त्यांच्या वतीने सगळ्यांच्याच वतीनं सॉरी म्हणतो.